भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला जास्त वजनामुळे महिला कुस्तीच्या 50 किलो गटातून अपात्र ठरवण्यात आले। त्यानंतर आता तिचे काका महावीर फोगट म्हणाले, संपूर्ण देशाला पदकाची अपेक्षा होती। माझ्यासह संपूर्ण देश दुखी आहे। मला कळले की 150 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले। नियमानुसार निर्णय घेतला जाईल। विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट केली, विनेश चॅम्पियनांमध्ये चॅम्पियन आहेस, तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहे। आजच्या धक्क्याने मी दुखावलो। माझी इच्छा आहे की मी अनुभवत असलेल्या निराशेची भावना शब्दांनी व्यक्त करावी। तू मजबूतीने परत ये, आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे, असे मोदी म्हणाले। ऑलिम्पिक मध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगट अंतिम फेरीत दाखल झाली। आता विनेश बद्दल बोलताना कंगना रनौत सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले। विनेश कधी विरोधी आंदोलनामध्ये सहभागी होती, ज्यात मोदी तेरी कब्र खुदेगी सारख्या घोषणा दिल्या। यानंतरही विनेशला संधी देण्यात आली, तिला चांगल्या सुविधा दिल्या। हीच लोकशाहीची आणि एका महान नेत्याची सुंदरता आहे, असे तिने म्हटले। कांस्य पदक विजेती नेमबाज मनू भाकर ही पॅरिसवरून भारतात परतली आहे। दिल्ली विमानतळावर मनूसह तिचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी ढोल ताशांच्या गजरात तिचे स्वागत केले। तसेच यावेळी लोकांनी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर पिस्तूल एकेरी आणि मिश्र क्रीडा प्रकारात मनूने 2 कांस्य पदक पटकावले आहेत। नेमबाजीत अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला आहे। दिल्ली पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, बांगलादेशातील हिंदूंची रक्षा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे। धारावीच्या विकासाआड मी आलो नाही। धारावीकरांना तिथेच घर मिळावे। 20 धारावी करण्याचा सरकारचा प्रयत्न देव देते आणि कर्म नेते। देवाहून स्वतःला मोठे समजू नका। मी जबाबदारीपासून पळ काढत नाही। युक्रेनमधील वॉर थांबवले असे म्हणता, आता बांगलादेशातील परिस्थिती थांबवा। बांगलादेशातील राजकीय संकटात हिंदूंवर हल्ले होत आहेत। जमायते इस्लामीनेही हे मान्य केले आहे। भडकाऊ भाषणांमुळे हिंदूंवर हल्ले झाल्याचे जमाते इस्लामीचे म्हणणे आहे। येथे शेख हसीना यांच्या पक्ष आवामी लीगच्या 20 नेत्यांची हत्या करण्यात आली असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत। मात्र अनेक विद्यार्थी नेतेही हिंदूंचे आणि मंदिरांचे रक्षण करत आहेत। राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलन करणार असल्याचे दिसत आहे। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाची हाक दिली असून 9 ऑगस्ट पासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याची माहिती मिळत आहे। त्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार ऍक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली आहे। कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि एसटी कर्मचारी संघटनांची बैठक होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णय 9 ऑगस्ट पासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविणार, 2.5 कोटी घरांवर तिरंगा फडकविणार, विविध कार्यक्रमांचे आयोजन, जुन्नरच्या श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात 100% सूट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णय, अनुसूचित जाती जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार, अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय, विनापरवानगी जाड तोडल्यास आता 50,000 रुपये दंड, महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार, 5 वर्षात 30,000 कोटींचे उत्पन्न मिळणार, कागर येथे आयुर्वेदिक महाविद्यालय, आजरा तालुक्यात योग्य व निसर्गोपचार महाविद्यालय। मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय, शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन, महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पास मान्यता, 4.25 लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार। आता प्रकल्प बाधितांना सदनिका मिळणार, धोरणास मान्यता, लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणार, कर्ज उभारण्यास मान्यता, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षे मुदतवाढ।
कुस्तीपटू विनेश फोगाटचे वजन 100 ग्रॅम जास्त भरल्याने तिला फायनलसाठी अपात्र ठरवले गेले। यावर गृहमंत्री अमित शाह यांनी आमचा विनेशला नेहमी पाठिंबा असल्याचे म्हटले आहे। विनेश विजेत्याप्रमाणे पुनरागमन करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विनेशचे ऑलिम्पिकमधून बाहेर होणे हे वृत्त लाखो भारतीयांसाठी अपेक्षाभंग करणारे आहे असेही शाह म्हणाले। दरम्यान विनेशने काल सेमीफायनलमध्ये दमदार विजय मिळवला होता। कुस्तीपटू विनेश फोगाट फायनलसाठी अयोग्य ठरल्यानंतर क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत याविषयी स्पष्टीकरण दिले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे। मोदी यांनी IOAच्या अध्यक्षा PT उषा यांच्याशी चर्चा केली असून विनेशला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत। विनेशने शानदार खेळ केला, तिच्या प्रशिक्षणासाठी सरकारने आर्थिक मदत केली असे मांडविया म्हणाले। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटने पहिली प्रतिक्रिया देताना ही दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे। आपण पदक थोडक्यात गमावले आहे, पण हा खेळाचा भाग आहे असे विनेशने सांगितले। विनेशचे वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले। अखेर 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने तिला 50 किलोग्रॅम वजन गटातील फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे। त्यामुळे विनेशला कोणतेही पदक मिळणार नाही। भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्तीला अलविदा केले आहे। तिने ट्विट करत म्हटले, आई कुस्ती जिंकली, मी हारले, तुझं स्वप्न आणि माझी हिंमत आता संपलीय। याहून अधिक लढण्याची ताकद माझ्यात उरली नाहीये। कुस्ती 2001-2024 ला अलविदा। दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यासाठी विनेश फोगाटचे वजन जास्त असल्याचे आढळल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले होते। श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेत शानदार विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचा वनडे मालिकेत दारुण पराभव झाला। तब्बल 27 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारत श्रीलंकेविरुद्धचा वनडे मालिका हरला। श्रीलंकेने मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली आहे। वनडे वर्ल्ड कप मध्ये उपविजेता आणि T20 वर्ल्ड कप मध्ये विजेता ठरलेल्या भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली हे दिग्गज असतानाही काल भारताने तिसरा वनडे तब्बल 100 धावांनी गमावली। हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी बुधवारी मोठी घोषणा केली आहे। 1.80 लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना आणि पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 500 रुपयांमध्ये LPG सिलेंडर दिला जाईल असे सैनी यांनी सांगितले आहे। हरियाणात 46 लाख कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न 1.80 लाख रुपयांपेक्षा कमी आहे। तसेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 12 लाख आहे। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर भारतात आश्रय घेतला आहे। त्या आणखी काही दिवस भारतात राहतील अशी माहिती त्यांचा मुलगा सजीब वाजेद यांनी दिली आहे। कोणत्याही तिसऱ्या देशाला अजूनपर्यंत आश्रय मागितला नाही। या संदर्भातील बातम्या अफवा आहेत। शेख हसीना यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही। त्या आणखी काही दिवस दिल्लीतच वास्तव्य करतील असे वाजेद यांनी सांगितले आहे। बांगलादेशातील सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना अटक करा अशी मागणी भारताकडे केली आहे। शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या बांगलादेश सोडून भारतात वास्तव्य करत आहेत। त्यांच्यासोबत त्यांची बहीण शेख रेहाना सुद्धा आहे। मात्र त्यांना अटक करून बांगलादेशात पाठवा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान शेख हसीना सध्या हिंडन एअरबेस मधील सुरक्षित ठिकाणी आहेत। बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता असताना नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस हे आज काळजीवाहू सरकार म्हणून शपथ घेणार आहेत। बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकार उज जमाम यांनी मोहम्मद युनूस यांच्या शपथविधीची माहिती दिली आहे। सल्लागार समितीमध्ये 15 सदस्य ठेवण्यात येण्याची शक्यता आहे। शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत बांगलादेश सोडल्यानंतर लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांच्या कारवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता। या हल्ल्याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केला आहे। या प्रकरणातील आरोपींना मुख्यमंत्र्यांचे अभय आहे का असा प्रश्न अमोल मिटकर यांनी केला आहे। राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये कुठेतरी पाणी मुरलंय। अकोला पोलीस कर्णधार दुनबाळ यांचा शोध का घेत नाही असा सवाल मिटकर यांनी केला आहे।